सुखी आणि आनंदी जीवन म्हणजे नुसतं लोळत पडणं किंवा बसून राहणं नव्हे. परवा माझ्या भाचीचा, जी जर्मनीत असते, IT कंपनीत आहे, तिचा फोन आला. तिने जर्मनीतील रिटायरमेंटचं वय मला सांगितलं. ती म्हणाली, नुकतेच आमचे सिनियर रिटायर झाले. करोडोची प्रॉपर्टी आधीच त्यांच्याकडे आहे. जर्मनीत स्वतःचं मोठं घर आहे. पण तरी देखील ते म्हणाले की मी इथून बाहेर पडल्यानंतर फक्त 3 आठवडे आराम करणार आणि त्याच्यानंतर परत मला दुसरा जॉब मिळालेला आहे. साहजिकच उत्सुकतेपोटी भाचीने विचारलं की सर कुठे मिळालं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तीही शॉक झाली. तिच्या त्या सिनियर्सना जॉब मिळाला होता एका मॉलमध्ये, आणि तोही विस्कटलेलं सामान परत लावण्याचं किंवा नवीन येणारं सामान जागेवर ठेवण्याचा. विचार करा, एवढ्या सिनियर पदावर असणारी व्यक्ती जर ते काम करत असेल तर ते काय पैशांसाठी? जेव्हा हिने त्यांना विचारलं की सर एवढं काही असताना आता तुम्ही मस्त मौज मजा करत जगायचं, आणि ते सोडून म्हणाले तुम्ही परत हे काम पत्करलं, ते कशासाठी? त्यांचं उत्तर फार प्रेरणादायक होतं. ते म्हणाले, पल्लवी, मी नंतर स्वस्थ बसून काय करू? स्वस्थ बसलो तर माझं शरीर थकेल, मन थकेल. मॉलच्या निमित्ताने मला 4 लोकांशी संपर्क साधता येईल, कम्युनिकेशन करता येईल. शिवाय ते सामान लावण्याच्या निमित्ताने माझी शारीरिक हालचाल होईल, आणि ते राहणं, त्याला मी आनंद मानतो. म्हणून ती जीवनशैली मी पत्करली. यालाच म्हणतात जीवन. म्हणूनच म्हटलं जातं ना, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम.